नमस्कार मंडळी, आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रावस माशाची भाजी बनवणार आहोत, एकदम चमचमीत अशी। त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया। इथं मासे घेतलेले आहेत, मी रावस मासे आहेत हे। त्यांना मी छान असं धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने। त्याच्यानंतर हळद आणि मीठ आणि अर्धा निंबू टाकून घ्यायचे आहे आपल्याला याच्यामध्ये, आणि चांगलं मिक्स करून ठेवायचे आहे। 10-15 मिनिटे ठेवले तरी चालेल। लावून ठेवायचे आहे आपल्याला साइडला। मस्त असं सगळ्या फिशला लागायला पाहिजे ना आपल्या निंबूचा रस आणि हळद मीठ असं मिक्स करून ठेवायचं। आता आपण आपले मासे ठेवलेले आहेत साइडला। आपण मसाला भाजून घेऊयात। आपला ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला। त्याच्यासाठी कांदे घातलेले आहेत मी चिरून, 2 कांदे आहेत, 2 चिरलेले आहेत, आणि थोडं मी तेल टाकून घेते याच्यामध्ये, म्हणजे आपले कांदे चांगले सॉफ्ट होऊन जातील। जास्त नाही भाजायचे आहेत आपल्याला कांदे, इथे एकदम थोडेच भाजायचे आहेत। हे बघा, थोडे लालसर झाले आहेत आपले कांदे। लगेच मी याच्यामध्ये खोबरं किसून ठेवलेलं आहे ते आपण घालायचे आहे याच्यामध्ये। हे खोबरंच आहे, थोडं पिवळं दिसत आहे कारण त्याला हळद लागली होती म्हणून। 7-8 मी इथं लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर मी 1 टोमॅटो चिरलेला आहे तो घालून घेते। थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही थोडा मसाला असं भाजून घेतलं हे आपलं साहित्य सगळं, तर ग्रेव्ही छान होते। त्याच्यासाठी आपण हे थोडं भाजून घेतलेलं चांगलं राहतं। आपण इथं आल्याचे तुकडे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर छान अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे। तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये। तेल तुम्ही जास्त घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तरी हवी असेल तर। मसाला चांगला तेल सुटस तोपर्यंत भाजायचा। त्याच्यानंतर इथं फिश करी मसाला मी घातलेला आहे। तुमच्याजवळ जो मसाला असेल तो तुम्ही टाका। फिश करी मसाला आपल्याला दुकानात भेटूनच जातो, किंवा घरी आपला काळा मसाला असतो तोही टाकला तरी चालेल। तुमच्याजवळ जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकतात। मी चटणी ही घातलेली आहे 1 चमचा, जास्त नाही घातलेली आहे कारण आपण ऑलरेडी मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतर आपण आपले जे फिशचे तुकडे आहेत ते घालायचे आहे, आणि थोडे आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे कडक होतील आपले पीस तोवर आपल्याला परतायचे आहे। त्याच्यानंतर आपण मग पाणी घालणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील, तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। मी माझ्या चॅनलवरती रांगोळी आणि रेसिपीजचे 2ही व्हिडिओ टाकते। एकच चॅनलवरती तुम्हाला 2 कंटेंट बघायला भेटतात। इथे मी पाणी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाका। कोथिंबीर घातलेली आहे, मीठ टाका व्यवस्थित, कारण की आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे मॅरिनेट करत असताना। त्याच्यानंतर आपण आत्ताही मीठ घातलेलं आहे, तर तुम्ही त्याच्या अंदाजाने टाका। चांगली उकळून घ्यायची आहे आपल्याला भाजी। भाजी उकडून झाल्यावर मी गॅस कमी केला होता। आपल्या भाजीला छान अशी तरी सुटलेली आहे, एकदम छान आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।